परळ डेपोमध्ये मंत्री सरनाईकांच्या पाहणी दरम्यान सापडल्या दारूच्या बाटल्या, मद्यपान केलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश. कोणाच्या बोलण्याने महाराष्ट्र हिरवा होत नसतो, मंत्री गुलाबराव पाटलांचं. जलील यांना प्रत्युत्तर, कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी वक्तव्य करू नका, मंत्री गुलाबराव पाटलांचा जलील यांना सल्ला. पळण गावातील शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. राजेंद्र चौधरी यांचा जाहीर सभेत प्रवेश. पुण्यात 2 भाजप नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांमध्ये फलक लावण्यावरून हाणामारी, दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल होताच माफीनामा. पुण्यातील पराभवावर मनसे आत्मचिंतन करणार, राज ठाकरे लवकरच पुण्यात बैठका घेणार. मनसेत अंतर्गत बदल होण्याचे हेमंत संभूस यांनी दिलेत संकेत. जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन स्वप्न पाहावं, हिरव्या सापांना औरंगजेबाच्या बाजूला दफन करणार. मंत्री नितेश राणेंची इम्तियाज जलील यांच्यावर बोचरी टीका, हिंदू भूमीला हिरवं करणाऱ्यांना याच मातीत गाडले, राणेंचा जलील यांना टोलाय. वसई विरारमध्ये राजकीय वातावरण तापलंय. भाजप नगरसेवक अशोक शेळके यांनी मुस्लिम समाजाविरोधात अभद्र भाषा वापरल्याचा आरोप. एमआयएमची पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. सावंतकाका पुतण्याचा वाद, चव्हाट्यावर अध्यात्माचे दाखले देणाऱ्यांनी ते आधी आचरणात आणावेत, धनंजय सावंतांचं. तानाजी सावंतांना निर्वाणीचा इशारा. हिंगोलीत भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर गुन्हा, गजानन घुगे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल. महसूल कर्मचाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे. अदानी लोढांसोबत दावोसमध्ये करार करणं क्रूर विनोद, पृथ्वीराज चव्हाणांची. फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर टीका, किती परकीय उद्योग सुरू झाले यावर श्वेतपत्रिका काढल का, पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांना सवाल. केम हॉस्पिटलच्या नावातील किंग एडवर्ड हा शब्द हटवण्याची मंगल प्रभात लोढा यांची मागणी आहे. हेच लोढा मुंबईत अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने ट्रम्प टॉवर बांधतात. लोढांनीही ट्रम्प शब्द हटवावा, संजय राऊत यांची समाज माध्यमांवरून टीका. पालघरमध्ये शिवसेना भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये राडा, नगराध्यक्षांच्या हस्ते रस्त्याचं भूमिपूजनावेळी राडा, तर श्रेयवादावरून राडा झाल्याची प्राथमिक माहिती. अमरावतीचा महापौर भाजपचाच होईल, भाजपचा महापौर बसवण्यासाठी मित्रपक्ष मदत करतील, मंत्री बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास. जागा कमी का आल्या यावर आत्मचिंतन होणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती आहे. लाडक्या बहिणींचे पैसे न आल्यास काँग्रेसची गाठ आहे, काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा आहे. निवडणुकीपुरताच बहिणींना सरकारने लाडक्या बहिणी मानलं, निवडणुकीनंतर अटी लावून पैसे बंद केले, शैलेश अग्रवाल यांची टीका आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर उपमहापौर कोण होणार, जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच महापौरचा निर्णय होणार, आमदार संजय केणेकर यांनी माहिती दिली आहे. मनपा निवडणूक आटोपली पण खुन्नस नाही संपली. कोल्हापुरात जय पराजयाचे राजकारण, चव्हाट्यावर फलकांच्या माध्यमातून एकमेकांवर टीका, राजकारण्यांनी लावलेली फलक महापालिकेने उतरवले. छत्रपती संभाजीनगरात भाजप जिल्हा सरचिटणीस सुभाष काळे यांच्यावर हल्ला, उमेदवारी नाकारल्याच्या वादातून हल्ला झाल्याचा आरोप, पोलीस तपास सुरू. इचलकरंजी महापालिकेत 10 महिन्यांचा महापौर उपमहापौर गटनेता निवडीचे अधिकार, आमदार राहुल आवाडे, प्रकाश आवाडे, सुरेश हळवणकर यांच्याकडे. भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत निर्णय. मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतले, दौऱ्यात 30 लाख कोटींचे ऐतिहासिक सामंजस्य करार. मुख्यमंत्री आज नांदेडला जाणार. भाजपवाले कधीही कोणाशी युती करतील सांगता येत नाही, शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य. भाजप स्थानिक नेत्यांची चर्चा आमच्याशी आणि युती दुसऱ्यांशी, गोगावलेंची टीका आहे. निवडणूक प्रक्रियेची दुर्दशा, पक्ष फोडून निवडून आलेले आमदार नगरसेवक सहजपणे एका झेंड्याखालून दुसऱ्या झेंड्याखाली जातात, अखिल चित्र यांची ट्विट करत टीका. नागपुरात नव्या महापौरासाठी नवी 4 चाकी, महापौरासाठी 30 लाख रुपयेपर्यंतच्या किमतीची कार खरेदी करण्याची परवानगी आहे. मुंबईसह इतर महापालिकेतील सत्ता वाटपासाठी आज बैठक होण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात होणार बैठक. मुंबईत 2.5 वर्ष महापौर हवा, शिवसेनेची मागणी आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपचा निवडणूक बिनविरोध पॅटर्न, तर अनेक ठिकाणी उमेदवारांची माघार. आतापर्यंत भाजपचे 8 उमेदवार बिनविरोध. भाजप शिवसेनेच्या नगरसेवकांची गटनोंदणी बाकी, निवडणुकीच्या निकाल जाहीर होणी 10 दिवस उलटले. स्वतंत्र गट नोंदणी केल्यास सदस्य संख्येला फटका बसण्याची शक्यता, एकत्र गट नोंदणी केल्यास दोन्ही पक्षाला फायदा. मुंबईला नवीन महापौर फेब्रुवारीत मिळणार, गटनोंदणीच्या विलंबामुळे महापौरपद निवडीलाही विलंब. नवीन महापौर उपमहापौरासाठी महापालिका प्रशासनाची तयारी.
भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांची आज पत्रकार परिषद आदर्श वसंत स्मृती इथं थोड्याच वेळात पार पडेल पत्रकार परिषद. नागपूरचा महापौर कोण होणार? फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निश्चित होणार. 30 जानेवारीला महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार. सोलापुरात जिल्हा परिषदेच्या 60 जागांवर भाजप उमेदवार मैदानात. 3 तालुक्यात महायुती एकत्र लढणार. 6 तालुक्यात भाजप स्वबळावर रिंगणात. धाराशिवमध्ये शिवसेनेत गोंधळ. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचे एबी फॉर्म भाजप उमेदवाराच्या हातून वाटप. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजन साळवींना विचारलाय जाब. पुण्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेच्या सूचनेनुसारच होईल. सत्तेची चावी ना अजित पवारांकडे असेल ना भाजपकडे. विजय शिवतारे स्पष्टच बोललेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर रामनगर ग्रामस्थांचा सामूहिक बहिष्कार. प्रलंबित बांधकाम आणि नगर रचनेची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सादर केली आहे मागणी. निवडणूक प्रशिक्षणाला 329 कर्मचाऱ्यांची दांडी. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत झालेल्या प्रशिक्षणास मोठ्या प्रमाणावर गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी. उमेदवारांकडून रात्रीच्या बैठका घेतल्या जातात. गावातील वाडी वस्त्यांमध्ये मोजक्याच कार्यकर्त्यांमध्ये बैठका होतात. छत्रपती संभाजीनगर आगामी निवडणुकांमध्ये म्हैसूरशाहीचा वापर करण्यात येणार. विभागीय स्तरावरील आढावा बैठकीत निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत केरहाळा गट वगळता महायुतीतील तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार. अंबही गटात आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव मैदानात. छत्रपती संभाजीनगरमध्ये 26,475 दुबार मतदार. हमीपत्रानंतरच मतदाराला मतदानाचा अधिकार. जिल्हा परिषद 63 पंचायत समितीच्या 126 जागांसाठी निवडणूक. 2,200 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. नाशिकहून शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चला सुरुवात. विविध मागण्यांसाठी किसान सभेतर्फे मोर्चाची नाशिकहून मुंबईच्या दिशेने कूच. भंडारा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार मुख्य शासकीय प्रजासत्ताक दिन. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे करणार ध्वजवंदन. अमरावतीत विश्वास ठरावामुळे पद गेलं तरी गुलाल उधळून आनंद साजरा. भ्रष्टाचारी कर्मचाऱ्याला परत कामावर घेण्यासाठी होता दबाव. न ऐकल्याने सदस्यांनी आणलं अविश्वास. रत्नागिरीत रथसप्तमी निमित्त 1 लाख सूर्यनमस्कार यज्ञ हा उपक्रमात संस्था पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी तसंच विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतलाय. वाशिममध्ये 15 किलो रांगोळीतून साकारली भारतमाता. कला शिक्षक सचिन दामोदर यांनी रांगोळीतून घडवले भारतीय विविधतेतील वैशिष्ट्यपूर्ण दर्शन. सीआयएसएफ जवानांना पुण्यात लष्करी प्रशिक्षण. औंध लष्करी ठाण्यात 19 जानेवारीपासून जवानांसाठी विशेष संयुक्त प्रशिक्षण. स्ट्रेंथ 102 युनिटमधील 2 अधिकारी आणि 10 महिला जवान सहभागी. अमरावतीत वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना हेल्मेट वापरण्याची सक्ती. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे आदेश आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची पदं भरण्यास सुरुवात. गडचिरोली जिल्ह्यात सरकारी रुग्णालयातील समस्येकडे लोकशाही मराठीने वेधले लक्ष. आता रुग्णालयांमध्ये पदं भरण्याच्या प्रक्रियेला वेग. बारामतीच्या मोरगाव बसस्थानकातील शौचालयांना कुलूप. महिला प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. शौचालय खुली आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेची मागणी. नागपुरात टायगर रन या मॅरेथॉनचे आयोजन. मॅरेथॉनला नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद. पोलीस मुख्यालयापासून मॅरेथॉनची सुरुवात. केदारकंठा शिखरावर वंदे मातरमचा निनाद. उणे 10 अंश तापमानात 12,500 फुटावर देशप्रेमाचे गौरव. देशभरातून एकूण 12 ट्रेकर्स सहभागी. महाराष्ट्रातील 5 गिर्यारोहकांचा समावेश. अमरावतीच्या भातकुलीतील निम्र पेढी सिंचन प्रकल्प धरणाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. सुरक्षा भिंत कोसळल्याने परिसरात भीतीचं वातावरण. वाशिम ते किन्ही राजा मार्गावरील दुतर्फा नाला व्यावसायिकांसाठी डोकेदुखी. ग्राहकांना दुकानामध्ये ये-जा करताना गैरसोय. व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. लाल वादळ आज नाशिकमध्ये. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेकडून लॉंग मार्च. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली लॉंग मार्च. विधवा महिलांना समाजात मानसन्मान देण्यासाठी कोल्हापुरात जिजाऊ ब्रिगेडचा पुढाकार. कळंबा इथं विधवा महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेत कुंकवाचा मान फक्त सौभाग्यवतींचाच या टीकेला उत्तर. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तिरंगी रोषणाई. प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आकर्षक सजावट.
वाशिम जिल्ह्यात मिशन सुधार अभियान सुरू. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी अभियानांतर्गत मृत दुभार तसेच संशयास्पद शिधापत्रिकाधारकांची नावं लाभार्थी यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू. बीडमध्ये नागरिकांसाठी मोफत आयुष्यमान भारत कार्डचं वाटप. नगर परिषद निवडणुकीत दिलेल्या वचनांची पूर्ती करण्यासाठी नगरसेवकाचा अनोखा उपक्रम. वर्ध्यात जिल्हास्तरीय मिनी सरसंवर्धिनी महोत्सव नृत्य प्रतियोगिता. अनेकांनी नृत्य प्रतियोगितामध्ये घेतला सहभाग. महोत्सवाला वर्धेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महेश गुल्हाने आदर्श समाज सुधारक पुरस्कार 2026 सन्मानित. पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आलाय पुरस्कार. वर्ध्याच्या कानगाव मंडळातील 10 गावात 2.60 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन. आमदार राजेश बकाणे यांच्या हस्ते 2 दिवसात विविध कामांचा शुभारंभ. मुंबईसह MMR रिजनमधील ढासळल्या हवेच्या गुणवत्तेवरून मुंबई उच्च न्यायालयाचा संताप व्यक्त केला आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने थेट नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा पगार रोखण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ध्यात राष्ट्रीय विद्यार्थी कन्व्हेन्शन संपन्न. विकसित भारत शिक्षण अधिष्ठान विधेयकांविरोधात परिषदेत ठराव. उच्च शिक्षणावरील केंद्रीकरणाविरोधात देशव्यापी लढ्याची हाक दिली आहे. उद्या देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन. दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन. मुंबई पोलिसांचे अश्वदल परेडमध्ये सहभागी होणार. उद्याच्या परेडची अश्वदल हीच खासियत. इंदापुरात इंदेश्वर मॅरेथॉनचं आयोजन. मंत्री दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील धावण्याच्या स्पर्धेत सहभागी. उभय नेत्यांनी स्पर्धकांशी साधला संवाद. रागातील वाद किंवा धमक्यांचा आत्महत्येशी थेट संबंध नसल्यास त्या आत्महत्येस प्रवृत्त करणे ठरत नाही. औरंगाबाद खंडपीठाचा निर्वाळा. एक प्रकरणावर सत्र न्यायालयाचा अर्ज नाकारत खंडपीठाकडून 3 आरोपींची निर्दोष मुक्तता. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी. सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यानं भाविक तुळजापुरात दर्शनासाठी दाखल. सलग सुट्ट्यांनिमित्त पंढरपुरात विठू भक्तांची मांदियाळी. पदस्पर्श दर्शनाला लागतोय 6 ते 7 तासांचा कालावधी. दर्शन सुलभ आणि सहज होण्यासाठी मंदिर समितीकडून उपाययोजना सुरू. वर्ध्यात झाळा इथं 19वा स्वरूपानंद महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दिंडी पालखीचं आयोजन. विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन. दिंडी पालखींमध्ये अनेक गावातील भजनी मंडळांचा सहभाग. महाराष्ट्राच्या 59व्या वार्षिक निरंकारी संत समागमाला भव्य शोभायात्रेनं सुरुवात. वाशिममध्ये नाथनगे महाराज डवा यात्रेला आजपासून प्रारंभ. नाथ संस्थानांकडून तब्बल 201 क्विंटल महाप्रसादाचं वितरण. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक वास्तूंची सुरक्षा वाढवली. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी उभारली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक. यांचा थेट परिणाम कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत. यवतमाळच्या हिवरादारण्ये गावात अनोखी शेती पद्धतीने चांगला नफा. 0 मशागतीत SRT पद्धतीने तुराची लागवड करत शेतकऱ्यांनी मिळवले 10 लाखांचे उत्पन्न. PM मत्स्य संपदा योजनेच्या आधाराने मत्स्य शेतीतून साधली प्रगती. बीडच्या शेतकऱ्याने 7 गुंठ्यात यशस्वी प्रयोग राबवून मिळवले लाखोंचं उत्पन्न. मालाड रेल्वे स्टेशन हत्या प्रकरणातील आरोपीला 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. लोकलमधून उतरताना आरोपी ओंकार शिंदेकडून चाकूने भोगसून प्राध्यापक अलोक सिंग यांची हत्या. पुण्यात स्पा सेंटरवर विमानतळ पोलिसांची कारवाई. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय. मेहबूब खान या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. पिंपरी दुमाला सोमेश्वर मंदिरात दानपेटीची चोरीची घटना. CCTVत कैद. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. परिसरात रात्रीची गस्त वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी. सोलापूरच्या कोटाळी येथील सोलार प्लांटमधील सोलार प्लेट आणि पॅनल स्ट्रक्चर अँगलची चोरी करणाऱ्या 5 चोरट्यांना अटक. एकूण 10,78,130 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. पंढरपुरातील पद्मावती देवी मंदिरात चोरी. 4 किलो चांदी आणि 7 ते 8 तोळे सोन्याचे दागिने चोरी. पोलीस आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल. नवी मुंबईतील तुर्भे MIDC पोलिसांची मोठी कारवाई. दुकानफोडी प्रकरणी 4 आरोपी अटकेत. आरोपींकडून 4,51,000चा मुद्देमाल जप्त. मैत्रिणीचे अश्लील फोटो काढून मित्राला पाठवले. छत्रपती संभाजीनगरातील वसतिगृहातील हा प्रकार. अभियांत्रिकेच्या विद्यार्थिनीविरुद्ध गुन्हा दाखल.
छत्रपती संभाजीनगरात 20 लाख घेऊन जास्त हुंड्यासाठी उच्च शिक्षित वराकडून लग्न मोडले, 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. वर्ध्यात एकाच नंबरचे 2 ट्रक अवैध रेती वाहतुकीसाठी बनावट नंबर प्लेटचा वापर, पोलिसांकडून दोन्ही ट्रक रेती आणि नंबर प्लेट असा एकूण 75,21,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.